थांबते मी आली. कुठं चालली? आत्या बा आत्या तू ही गोळी खा तुझी सर्दी ऑटोमॅटिक जाईल. गोळी? हा मी थोड्या वेळची ती गोळी खाते, आता नको मला. ठेवून ये तिकडे. अगं आत्या तू खा लगेच तुझी सर्दी जाईल. अच्छा अगं नाही, मी थोड्या वेळची खाते. पप्पा आले ना तुझं, मग गोळी खाते. जर नेऊन ठेव. अगं आत्या खा ना. या ही पोरगी का नाही, मला काही घरात ना हाकलून लावती का काही काय माहिती. आणि इकडं जा पाणी घेऊन ये. हा नाही का घ्यायच्यात. बरं राहू दे नको आणू. गिळली तशीच मी खाल्ली. आता मला बरं वाटत. रातची झोपताना खायची आते खायची मग काय होतं सांग ऑटोमॅटिक सर्दी जाते रातची. हा ना, आता तू माझं डोकं नको खाऊ, तुझा बाहेर खेळ जा. काही खरं नाही माझं तर. ह्या पुरीमुळे ना दरवेळेसला प्लॅनच फिस काढतोय माझा. आता नाही, आता जरा होशियार. रुको जरा सबर करो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ? A few moments later. कशाचं काय मारण्याचा घरी कामाचा कंटाळा आला होता मला तर. लय मज्जा चालली माझी तर. हा नाही अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे काय करते बाळा? चला भैया दादी आला वाटतं, आवाज यायला लागला. झोपते. आत्याला बिर आणली ही ताटात ओतून ती म्हणजे जरा तिखट खाल्यावर आत्याला बरं वाटतं. जरा ती शिंकात लई मारती. मला पाय पुसू दे मला. पाय पोस आणि ती ही करून देते ताटात ओतून आण. हा? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय हे बघ भेळ आणली. पप्पा मला थोडी आणायची होती की. नको बाळा तिखट आणली. आत्याला सर्दी ना, ती जरा कडक जरा सर्दीला तिखट चांगलं लागत असत. भेळ मध्ये मारते शिंक. नाही येत. कसले शिंक मारती पक्षी अंगावर शिंगड उडतंय. पप्पा तुम्ही गावात गेलो ना आता मी इथं आता गोळी देत होती. लगेच माझ्या अंगावर शिंक मारली. बापरे तुला तर ओलं चिक्कीलं काय की बाबा. चांगली आणली भेळ. चांगली आणली भेळ. अचानक काय होतंय तुला असं म्हणजे? नाही र, ती अचानक ना सर्दी अशी जरा इकडे तिकडे गेली की मग आवाज चांगला निघतोय ना. अच्छा कडक आहे ना, बरं वाटतं जरा ते. हा ना. सर्दी झालं ती कसं काय बा. सका आत्या थोडं गाणे ऐकत होती म्हणजे तिला त्रास येत नव्हता. गाणी ऐकत होती? काय म्हणती परी? गाणी ऐकत होती? हे ते डोकं लय दुखत होतं ना, मग म्हणलं झोपावं पण नाकाने झोपच येत नव्हती, म्हणून मग थोड्या वेळ गाणी लावली होती. असं का? म्हणून सांगितलं तुम्हाला. बरं वाट. बरं मी काय म्हणत होतो, लई झालं असलं तर मग दवाखान्यात गेलो असतो. तिकडं सासू बोंब ठोकायची तुझी. नाही पप्पा नाही. हाय गोळ्या हाय मम्मी आपण गोळ्या खाते ना त्याला शिंक आले की म्हणून ती गोळ्या दिली आपल्याला. आताच गोळी खाल्ली मी. अरे ती कसली शिंकती त्या गोळ्याने काय होणार आहे? ही शिंकून आपल्याला ओलं करीन. दवाखान्यात नेलं म्हणजे लगेच नट होत सगळं. मग आपलं लांब पुसू आपण. अरे बाळा तू बस. दवाखान्यात नेलं असतं काय तुला? नाही दवाखान्यात कशाला उगाच होईल मी ठीक.
आता जरा बरं वाटेल नाही का थोडं अगं वेळ. तू आजाराला लय हागरी बघ, आगात घेती. एक काम करू, सासू बोंब ठोकीन ग परत. म्हणजे एकतर गावातल्या गावात दिलं ती म्हणजे सारखीच माझ्या दाराला येते. तुला दवाखान्यात नेलं असतं म्हणजे पटकन नीट होशील ग तू. आणि नको रे, गोळी खाल्ली की मला बरं वाटेल. बरं वाटेल म्हणजे आता थोड्या वेळात. पप्पा मी तुला सांगितलंय रात्री खायची राहता गोळ्यानी काय नसतं, ती नॉर्मल पावरच्या गोळ्या असतात. ती आत्याचं ते शिंका कसली मारती बेकार. दवाखान्यात दिली तर एका झटक्यात नीट होईल. तू शांत बस. पप्पा बस एक इंजेक्शन मारून हा. आणलंय का तुला? बघ बरं आता कसं कळलं हिला. बर चला. हा काय करू, इंजेक्शन काय ते कसं असतं दवाखान्यातलं आणि ह्या गोळ्या घरच्या वेगळ्या असतात त्या. बघ बरे तू गोळ्या दिल्या का? तू किती खाल्ल्या त्यानं गोळ्या? 3 खाल्ल्या. 3 कशाला दिल्या इतक्या मोठ्या? अहो पप्पा मी म्हणलं एकच खाते ना 3च खाल्ले. अरे देवा, नको आहे मग त्या 3 गोळ्याने काय झालं नाही म्हणजे बहुतेक जास्त आहे सर्दी तुला. सर्दी जास्त आहे तुला. खाल्ली एकच, मग तिनं एक अजून खाल्ली, मग तिसऱ्यांदा नाही. बरं दवाखान्यात जायच्या आधी ना पाणीपुरी तेवढी चारून ने मला दवाखान्यात. तू का पागल बिगल झाली का? तू आजारी आहे का? तुला खाय पाणीपुरी असते होईल. डॉक्टर म्हणतो दवाखान्यात यायच्या आधी पोटभर खाऊन या, म्हणजे कसं गोळ्या औषधं लागत नाहीत, इंजेक्शन लागत नाहीत. त्यामुळं आपण पाणीपुरी खात असते दवाखान्यात. ते आंबट चिंबट तसलं. आम्हाला चिमटली लागती बाबा त्याच्यात. चल तू दवाखान्यात. नाही नाही नको, मला आता जरा बरं वाटायला लागले. उगाच कशाला. मला मी न्या दवाखान्यात. तिथं आजूबाजूला दुकान असलं तर मला खायला घ्या. 3 दिवस झालं मला बाहेर नेलं नाही खायला. आताच नको म्हणली होती की यायचं, आता कशाला होय म्हणाली? अहो पप्पा मला वाटलं तुम्ही खरं दवाखान्यात चला, मला वाटलं. बर चल बर तू. नाही नाही ए, नाही, असं कशाला. चल ए, उगा आजारी पडली उगा आगा कुठं ना बरं वाढत. वाटायला लागले आता मला. बरं वाटतंय. नाटकं नको करू उगा. बरं चला. उगा नाटकं करते. बरं वाटायला लागले. राहू दे. हे बघ तुला तिथं जाणं महत्वाचं असतं सासरवाडी. तू सारखंच इकडे इथे आजारी पडली की नॉर्मल राहिली की माझ्या नावानं दाखवणार तू. चल झाले असते बरे मी. अच्छा झाली असती. चल बस की. एका स्वीट नीट होतं बघ. मग काय आता आजार केलं चांगलं असतं. फक्त नीट व्हायचं असं दवाखान्यात. काय झालं गाडीला? मी काय म्हणते, हं. कशाला उगाच खर्च करायला लागला दवाखान्यात नेऊन. राहू दे, मला वाटेल बरं. अगं खर्च बिरचाचं नाही टेन्शन बाई मला, पण तू माझ्या इकडे राहिलेला लय मोठा प्रॉब्लेम होतोय. काय झालं तुला प्रॉब्लेम वाटायला? तुझी सासू बोंब ठोकती उगन. अगं त्या मरणाचं तू माझ्या अंगावर शिकतीया. वाटेल रे बरं. राहू दे, मी जाते. ए माझं पैसे जाऊ दे काय बाई, पण तुझ्या इकडली माणसं माझ्या नावानं खड पडते ती. बहिणीला नेलं की तिकडे 2-2 दिवस. गाडीला बी काय झालं काय माहिती. थांब चॉक बघू दे. चॉकाव इकडे आहे, थांब तिकडे थांब. चॉक. मी काय म्हणते, जाऊ दे, मला बरं वाटेल. मी जाते घरी माघारी. राहू दे, कशाला बस पैसे. ग तू उगन नको शानपणा करत जाऊ. बस माझ्या डोक्याला ताप करून. सर थांब चालू होती. चॉक कमी पडला तर चालेल. गाडीला काय व्हायला लागलं? शाबास. अहो पप्पा चावी चालूच आहे तरी मग काय व्हायला लागले काय माहिती. अरे थांब बरं, जरा चॉकचा प्रॉब्लेम आहे वाटतं. जाऊ दे, गाडीचा प्रॉब्लेम झालाय. मी जाते घरला. मला वाटत बरं एक आता एवढ्या लांब काय घरी जाते काय? थांब काय झाले समजायला झाली सारखी पडायला लागली. थांब बरं चॉक देतो अजून एकदा. बरं ये थांब बरं गाडी. थांब आता होईल चालू होते. बघ लाईट लागली आता. हा लागली. बस बस. तुला काय म्हणलं? वैतागच दिलंय. काय व्हायला लागले? यायला पेट्रोल बोलावं लागते काय की? पप्पा गाडी हलवून बघा बरं पेट्रोल आहे का? पेट्रोल थांबर उतर बर पटकन. काय विषय पेट्रोलचा? इंदा बंद पडली. अरे पेट्रोल तर लय मोठा आहे. मग काय व्हायला लागले? पप्पा तुम्ही आडवं केलंय त्याच्यामुळे गाडी बरं चालू बघ बरं चालू होती का?
आता बॉम्बला कशी तरी होत होती ती बी होई नाही आता. शिट. ए, घरी काय घरी दवा तुझं घरी जाय दवाखान्यात गेलं का महत्वाचं आहे. नीट होची का एका ह्याच्यात एक इंजेक्शन दिलं ना लगे नीट होते. ती मॅडम लई चांगले तर थांब जरा होती चल. पप्पा तुम्ही वाडकी चावी लावली. नाही बरोबर लावली बघ. काय माहिती. कोक बी चांगलोय बरं पलीकडून काय होतं. अहो पप्पा मागून काटा घुसले गाडीला. नाही थांबा बघा बरं एकदा ट्राय करू. लागलं की नको मला. नाही झालं गाडीला काय धक्का मार हो खितात हाय गॅरेजवर जाऊ. गाडी काय चालू होत नसते परे तू बस. चप्पल काटा रुतल चप्पल आणली नाही तो. बरं काय तू गाडी ढकल उखित गॅरेज आहे तर जाऊ आणि लगेच जाऊ दवाखान्यात. ढकल गाडी. मी ढकलू. अगं मग ढकल की आता हिथं तर आहे की नॉर्मल ढकल. एवढं काय तुला नाकाचा त्रास आहे हाताचा तर नाही त्रास. रुको जरा सबर करो. अगं थोडं राहिलंय ते परी बी बसली गाडीवर वज वाढायला लागली. जाळ झाला ह्या नाटकाचं. उगाच मी नाटक केलं तर मलाच गाडी टाकलावी लागली. म्हणलं सुखाच 2 घास खाईल पण कशाचं काय. मी नसते टाकलं गाडी. त्यासाठी नाटक केलं काय तू? मग नाही रे दादा असंच म्हणलं. मला भेळ आणायला लावली गावातनं आणि मग ती खायसाठी नाटक केलं. गाडी ढकलाय मग उघडं पडलं का ना पुढे गेलं.